नमस्कार मित्रांनो. परदेशात फिरायला कोणाला आवडत नाही, पण जेव्हा जेव्हा आपण फॉरेन ट्रिपचा विचार करतो तेव्हा सर्वात मोठा प्रश्न येतो तो म्हणजे बजेटचा. आपल्याला वाटतं की परदेशात फिरायचं म्हणजे लाखो रुपये खर्च करावे लागतील. पण आजचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचा हा विचार पूर्णपणे बदलून जाईल. आज मी तुम्हाला अशा 5 देशांबद्दल सांगणार आहे जिथे तुम्ही एखाद्या भारतीय हिल स्टेशनच्या खर्चात आरामात फिरून येऊ शकतात. काही देशात तर तुम्हाला व्हिसाचीही गरज नाही. चला तर मग माझ्यासोबत मस्त सफरीवर. या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे आपला शेजारी देश नेपाळ. भारतीयांसाठी नेपाळ म्हणजे घरच्यासारखंच आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतीयांना येथे जाण्यासाठी व्हिसा किंवा पासपोर्टचीही गरज लागत नाही. तुमचं वोटर ID कार्ड सुद्धा चालतं. येथील चलन भारतीय रुपयाच्या तुलनेत स्वस्त आहे. तुम्ही दिवसाला 1500 ते 2500 रुपयात राहणे आणि खाणे आरामात करू शकता. इथं काय बघणार? काठमांडूची प्राचीन मंदिरे, पोखरा येथील फेवा लेक आणि साहसी लोकांसाठी ट्रेकिंग. जर तुम्हाला विमान परवडत नसेल तर तुम्ही रस्ते मार्गाने गोरखपूर किंवा रक्सौलवरून अतिशय स्वस्त दरात नेपाळला पोहोचू शकता. दुसऱ्या क्रमांकावर आहे दक्षिण पूर्व आशियातील उदयोन्मुख तारा व्हिएतनाम. व्हिएतनाम सध्या भारतीयांमध्ये खूप लोकप्रिय होत आहे, कारण इथले स्ट्रीट फूड आणि राहण्याचा खर्च भारतातल्या शहरांइतकाच आहे. भारतीयांना सहज ई-व्हिसा मिळतो. दिवसाला 2500 ते 3500 रुपये येथील खर्च आहे. येथील 1 रुपयात सुमारे 300 व्हिएतनामी डॉंग मिळतात, ज्यामुळे तुम्हाला करोडपती असल्यासारखे वाटते. इथं काय बघणार? तर लाँग बेमधील क्रूझ सफर, हो ची मिन्ह सिटीचा इतिहास आणि हानोईच्या गजबजलेल्या गल्ल्या. तिसऱ्या क्रमांकावर आहे निसर्गरम्य श्रीलंका. दक्षिण भारतीयांसाठी तर हे ठिकाण घरापासून हाकेच्या अंतरावर आहे. सध्या श्रीलंका पर्यटनाला चालना देण्यासाठी भारतीयांना फ्री व्हिसा किंवा सवलती देत आहे. विमानाचे तिकीट स्वस्त मिळाले तर तिथे राहण्याचा खर्च दिवसाला 2000 ते 3000 रुपयांच्या घरात येतो. इथं काय बघणार? तर सिगरिया रॉक, कँडी येथील चहाचे मळे आणि बेंटोटाचे सुंदर समुद्रकिनारे. येथील सी फूड तर तुम्ही नक्कीच ट्राय करायला हवे. चौथ्या क्रमांकावर आहे सर्वांचा आवडता थायलंड. इथं का जावं? 20 ते 25,000 रुपयात विमानाचे येण्या जाण्याचे तिकीट मिळते. सध्या थायलंडने भारतीयांसाठी व्हिसा फ्री एंट्री सुरू केली आहे, ज्यामुळे तुम्ही तुमचे 3 ते 4,000 रुपये वाचतात. जर तुम्ही बँकॉकच्या बाहेर इतर शहरात फिरलात तर दिवसाचा खर्च 3 ते 4,000 रुपये येतो. इथं काय बघणार? शॉपिंगसाठी बँकॉक, पार्ट्यांसाठी पटाया आणि शांततेसाठी काब्री किंवा फुकेट. येथील स्ट्रीट फूड स्वस्त आणि चविष्ट असते. शेवटचा पण तितकाच महत्त्वाचा देश म्हणजे इंडोनेशिया, विशेषतः बाली. येथील विशेष काय? तर बाली हे हनीमून कपलसाठी प्रसिद्ध असले तरी सोलो ट्रॅव्हलर्ससाठीही हे खूप स्वस्त आहे. भारतीयांना व्हिसा ऑन अरायव्हल सुविधा मिळते. येथील खर्च किती? तर दिवसाला 2500 ते 3500 रुपये.
येथील हॉटेल्स आणि व्हिला अतिशय कमी दरात उपलब्ध होतात. इथं काय बघणार तर उबूदचे जंगल, तनाह लोट मंदिर आणि समुद्र किनाऱ्यावरील सूर्यास्त. तर मित्रांनो, हे होते ते 5 देश जिथे तुम्ही कमीत कमी खर्चात आपली पहिली आंतरराष्ट्रीय ट्रिप प्लॅन करू शकता. पासपोर्ट तयार ठेवा आणि आजच तुमचे बुकिंग करा. तुम्हाला या 5 देशांपैकी कोणत्या देशात सर्वात आधी जायला आवडेल कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीसह. तोपर्यंत हॅपी ट्रॅव्हलिंग.